प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मला माहित आहे इथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या हिमालयाला जर मी धडक मारली तर हिमालयाला काही होणार नाही, परंतु माझाच कपाळ मोक्ष होईल, मीच रक्त बंबाळ होईल. परंतु ह्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून उद्या इथे भीमसैनिक जन्माला येईल आणि तो भीमसैनिक या प्रस्थापित व्यवस्था रूपी हिमालयाला कायमच गाडल्याशिवाय राहणार नाही, नेस्तनाभूत केल्याशिवाय राहणार नाही, असं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. असं भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार अमर साबळे म्हणतात. अमर साबळे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आज ते खुलेपणानं बिनधास्तपणे उपवर्गीकरणाच्या विरोधात मैदानात आले. उपवर्गीकरणाच्या विरोधात ते मैदानात आले. सर्वप्रथम त्यांचे आपण अभिनंदनच केलं पाहिजे. देर आहे दुरुस्त आहे. त्यांना भारतीय जनता पक्षाचा नकली चेहरा कळला असेल, संघाची दुतोंडीपणा दिसला असेल, त्याबद्दल आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि म्हणून ते जर भारतीय जनता पक्षाच्या आणि संघाच्या गुलामीतून मुक्त होऊ पाहत असतील तर निश्चितपणे आपण त्यांचं कौतुक केलंच पाहिजे. परंतु ते ह्या गुलामीतून मुक्त होतील का? अर्थात सत्तेची सटक लागलेला व्यक्ती, सत्तेची सवय लागलेला व्यक्ती, तो सत्तेचा गुलाम झालेला राहतो. ती गुलामी तो सहजासहजी कधीही सोडू शकत नाही. अमर साबळेंबद्दल देखील आपल्याला खात्रीशीर आपल्याला म्हणता येणार नाही की ते गुलामी सोडतील. अर्थात जर एखादा मनुष्य खरोखर स्वाभिमानी असेल तर तो अशा गुलामीला लाथ मारून बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, अमर साबळे यांनी जे वाक्य बाबासाहेबांच्या नावानं वापरलंय, ठीक आहे, एक वेळा आपण मान्य करू की बाबासाहेबांनी तसं वाक्य वापरलंही असेल. मला माहित आहे इथल्या प्रस्थापित व्यवस्था नावाच्या हिमालयाला मी जर टक्कर दिली तर मीच रक्तबंबाळ होईल, हिमालयाला काही होणार नाही. मित्रांनो, बाबासाहेबांना माहित होतं की माझ्या रक्ताच्या थेंबातून इथल्या भीमसैनिक जन्माला येईल आणि तो इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला गाडल्याशिवाय राहणार नाही. परंतु आज आपण काय बघतोय? आज त्याच बाबासाहेबांच्या सांडलेल्या रक्ताशी प्रतारणा करून बेईमानी करून दलाल जन्माला आलेत. जागोजागी जिल्ह्यामध्ये दलाल जन्माला आले, गुलाम जन्माला आले. अमर साबळे सारखा गुलाम जन्माला आला. आज हाच गुलाम भारतीय जनता पक्षाची पालखी वाहताना दिसतोय. देर आहे दुरुस्त आहे, मी म्हटल्याप्रमाणे भल्या त्यांना उपवर्गीकरणाच्या झळा त्यांना लागले असतील, या उपवर्गीकरणामुळे आपलं किती मोठं नुकसान होणार आहे, इथल्या अनुसूचित जमातींना किती मोठं नुकसान भोगावं लागणार आहे, आरक्षण धोक्यात येणार आहे, याची जाणीव अमर साबळेंना झाली असेल कदाचित. आणि म्हणून त्या उपरतीपोटी ते भारतीय जनता पक्षाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाला विरोध करत आहे. मित्रांनो, भारतीय जनता पक्ष लय डेंजर आहे. हे ते तुम्हाला तुमच्याच मध्ये लढवत आहे. उपवर्गीकरणाचा ठराव देखील ते सांगणार आणि त्या विरोध देखील त्यांचेच लोक करणार, आंदोलनही त्यांचेच लोक करणार. उपवर्गीकरणाच्या विरोधात आंदोलन त्यांचेच लोक करणार आणि उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आंदोलन ही भाजपाचेच लोक करणार आणि उपवर्गीकरणाच्या विरोधात ही आंदोलन भाजपाचेच लोक करणार. फार डेंजर पक्ष आहे. त्यांनी आतापर्यंत हिंदू मुसलमान करून पाहिलं, त्यांनी त्यानंतर ओबीसी मराठा करून पाहिलं, त्यांनी त्यानंतर मातंग बौद्ध करून पाहिलं. ना आता ते बौद्धांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहे. असो, या अशा लोकांपासून आपण सावध राहायला पाहिजे. अमर साबळेंना आत्ताच का जाग आली, हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. का भारतीय जनता पक्षाने त्यांना बोलायला लावलं तर नाही? कारण अमर साबळेंचा इतिहास हा फार मोठा स्वाभिमानी इतिहास नाही. तेव्हा अमर साबळेंच्या त्या बोलण्यावरती आपण कितपत विश्वास ठेवणार? हा, जर ते खरोखर मैदानात आले, ज्या पद्धतीने आनंदराज आंबेडकर साहेब हे प्रत्यक्षात मैदानात आले या सगळ्याच्या विरोधात, तसं अमर साबळे जर मैदानात आले तर आम्ही खरं मानू, एक वेळेला आम्ही खरं मानू. नाहीतर भारतीय जनता पक्षाचा कोणतरी एक दीड दमडीचा आमदार, काय त्याचं नाव, गु खावे का काहीतरी नाव आहे, तो गु खावे
गो काहीतरी नाव आहे, मला आता आठवत नाहीये. तर हा आमदार उपवर्गीकरणाचं समर्थन करतो आणि त्याच भारतीय जनता पक्षाचा माजी खासदार अमर साबळे उपवर्गीकरणाच्या विरोधात बोलतो. बात हजम नहीं होती है, दाल में कुछ काला है. बघूया नेमकं काय दडलंय भारतीय जनता पक्षाच्या पोटात. येणाऱ्या काही दिवसात कळेल. अमर साबळे स्वाभिमान आहात ना या लढ्यात, व्हा मैदानात सामील व्हा. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.